लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं परत एक आपल्या बिना आंघोळीच्या ब्लॉग मध्ये. आज बिना आंघोळीचं मी आलोय दुकानवर. सकाळ सकाळ बाहेर गेलो तर टाइम जादा झालता, म्हणलं चला आता जाऊ दे, तसंच दुकान उघडूया नाही का. लोक गमून म्हणतात बिना आंघोळीचं हिंडून एक काम नाही होत. तुम्हाला आज तेच दाखवतो नाही का. एक खेप आणायची होती नाही का खडीची. मग काय निघालो खंडाळ्याला. एवढं मुरुम भरून आणला तर म्हणलं जाता जाता द्यावा खाली करून नाही का, रोडला टाकायचा होता. मग काय रस्त्यातून शबनमची अशी उचलेले यांनाच टाकायची होती खडी. पहिली अडचण आली बरं काही, वायरच आली मध्ये आमच्या जायच्या टायमाला. लांबून तर ती काय वायर दिसलीच नाही. मग काय 42च्या स्पीडने थांबीला डंपर. दुसरी अडचण डायरेक्ट खेपच कॅन्सल झाली. जाऊ दे मोर देव, पहिले आंघोळ करून येतो मग बाकीचे काम करता येईल. मग काय मस्त पैकी आलो आंघोळ करून. एवढं पार्सल आलं तेवढं घेतलं आतमध्ये नाही का दुकानात. संध्याकाळी निघायचं होतं. मग तिकडे बाळू मामाच तिकडे मेंढर बघायला. एवढ्या अंधाराचं तुम्हाला एक नाही दिसायचं. तिकडे जाताना ना त्या आसपासचे लोक सगळे उठलेले नाही का हॉर्ननी. मग काय 42 किलोमीटर पार करून आलो या ठिकाणी. लोक तर काय बरेच आले होते नाही का बघण्यासाठी. बसण्यासाठी जागा पाहिली नाही का मस्त पैकी दगडा तुकडा. काय बसलो तिथंच खाली. आरतीला उभं नव्हतं राहायचं, खालीच बसायचं होतं. भाई मुझे माफ कर दो. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? मग काय आरती बिरती करून जेवणासाठी तयार होती सेना. गिळायच्या आधी म्हणलं जरा दर्शन करून येऊ नाही का. आधी दर्शन करून आलोय, बघतोय काय तिथे मस्त पैकी विकायला होतं अंगठ्या ब्रेसलेट बिस्लेट. पोरांना म्हणलं घ्या काहीतरी. पोरं म्हणले चला आधी आता मेंढर बघून येऊ नाही का. मग काय इथे येऊन मस्त पैकी सगळे मेंढर बघितले. म्हणलं थोडं जवळ जाऊन हात लावून बघू नाही का. हे जोडीदार लागला ना त्याचे काटे काढायला. मग मी बी बसलो खाजीत. म्हणलं त्याला तेवढं मस्त वाटन, त्याची मालिश होऊन जाईल नाही का उलची. इकडे एक घोडा होता, म्हणलं याला हात लावून यावं नाही का. पण त्यांनी जे असं बघितलं ना मागच वळवलं आम्ही. मग या दुसऱ्या घोड्याकडे आलो नाही का. ह्यो जरा बरा होता नाही का, चांगला होता ह्यो. हात तर लावला त्याला, पण तो म्हणायला लागला नाही का खायला दे मला आता, चल हात लावलाय तर. मग काय हिंडून फिरून झालं म्हणलं सगळं आता जेवायला बसावं नाही का. उजेडात बसायच्या ना आता दगडातच घेऊन आली जेवायला. काय बसा म्हणलं भाऊ आता काय अंधारात नाकात जाईन घास नाही का. मग काय 2 मिनिटं वाट बघून लगेच पंतरवळी आली. 2 गुलर जांबू भात पुरी बाकीचे यायचं राहिलं होतं अजून. मग काय मस्त पैकी जेवून निघालो. तुम्ही बी मस्त पैकी जेवा. आवडला असेल तुम्हाला आजचा ब्लॉग तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये.